नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे. माझा विषय व्यवसाय संघटन आणि व्यवस्थापन. या विषयातील प्रकरण नंबर 2 व्यापार या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. नेमकं व्यापार म्हणजे काय, व्यापाराचे महत्त्व, व्यापारांचे प्रकार, अंतर्गत व्यापार, बहिर्गत व्यापार. अंतर्गत व्यापारामध्ये घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार. घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये, घाऊक व्यापाराकडून दिल्या जाणाऱ्या सेवा. किरकोळ व्यापार, किरकोळ व्यापाराची व्याख्या, किरकोळ व्यापाराची वैशिष्ट्ये, किरकोळ व्यापाराकडून दिल्या जाणाऱ्या सेवा इत्यादी मुद्द्यांविषयीची माहिती आपण आतापर्यंत मागील काही व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण किरकोळ व्यापाराचे प्रकार याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. किरकोळ व्यापाराचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यतः 2 किरकोळ व्यापारांचे प्रकार आहेत. पहिला आहे फिरते व्यापारी आणि दुसरा आहे स्थायिक दुकाने. फिरते व्यापाऱ्यांमध्ये फेरीवाले, टोपलीवाले, रस्त्यावरील दुकानदार, स्वस्त वस्तू दुकानदार, बाजारातील व्यापारी इत्यादींचा समावेश होतो. तर स्थायिक दुकाने यांमध्ये 2 प्रकार आहेत. लहान प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने आणि मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने. लहान प्रमाणावर व्यापार करणाऱ्या दुकानांमध्ये सामान्य दुकाने, जुन्या वस्तूंचा व्यापार करणारी दुकाने, अधिकृत विक्रेते, विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने यांचा समावेश होतो. तर मोठ्या प्रमाणावरती व्यापारी करणारे दुकाने यांमध्ये एक छती दुकान, सुपर बाजार, साखळी पद्धतीची दुकाने, एकच किंमत असलेली दुकाने आणि मॉल यांचा समावेश होतो. तर इत्यादी किरकोळ व्यापारांच्या प्रकारांमध्ये आपल्याला मुख्य जे किरकोळ व्यापार आहेत, फिरते व्यापारी आणि स्थायिक दुकानदार, त्यातील फिरते व्यापारी यांबाबतची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. प्रथमतः फिरते व्यापारी म्हणजे काय? ज्या व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी निश्चित जागा किंवा निश्चित दुकान नसते त्यांना फिरते व्यापारी असे म्हणतात. फिरते व्यापारी म्हणजे काय की ज्या व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी निश्चित जागा किंवा निश्चित दुकाने नसते त्यांना फिरते व्यापारी असे म्हणतात. मग फिरत्या व्यापाऱ्यांचे जे काही प्रकार दिलेले आहेत त्या प्रकारांचा क्रमशः सविस्तर असा आपण अभ्यास करूया. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे फेरीवाले. फेरीवाले हा किरकोळ व्यापाराचा सर्वात जुना प्रकार आहे. फेरीवाले हा किरकोळ व्यापाराचा सर्वात जुना प्रकार आहे. फेरीवाले व्यापारी आपल्या मालाची विक्री सुलभपणे करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हातगाडीचा वापर करतात. फेरीवाले जे काही व्यापारी आहेत, आपल्या मालाची विक्री सुलभपणे करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ते हातगाडीचा वापर करतात आणि शहरातील रस्त्यांवर जाऊन मालाची विक्री करतात. जे काही शहरातील रस्ते आहेत त्या रस्त्यांवर जाऊन ते आपल्या मालाची विक्री ही करत असतात. फेरीवाले किरकोळ फिरत्या ग्राहकांना मालाची घरपोच सेवा उपलब्ध करून देत असतात. हे जे काही फेरीवाले आहे, हे फेरीवाले किरकोळ फिरत्या ग्राहकांना मालाची घरपोच सेवा उपलब्ध करून देत असतात. त्यांना कमी भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे जे काही फेरीवाले आहेत यांना कमी भांडवलाची आवश्यकता असते. हे व्यापारी
मालाची विक्री करण्यासाठी वस्तूंची नावे घेऊन किंवा किंमत सांगून जोरजोरात ओरडत असतात. हे जे काही फेरीवाले व्यापारी आहेत, हे व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी वस्तूंचे नाव घेऊन किंवा किंमत सांगून जोरजोरात ओरडत असतात. ते नाशवंत वस्तू, ऋतूनुसार हलक्या आणि कमी किमतीच्या वस्तू जसे भाजीपाला, फळे, बांगड्या, खेळणी, घरगुती वस्तू इत्यादी वस्तूंची विक्री ही करत असतात. मग एकंदरीत जे काही फेरीवाले आहेत, हे फेरीवाले नाशवंत वस्तू असतील, ऋतुमानानुसार हलक्या आणि कमी किमतीच्या वस्तू जसे भाजीपाला, फळे, बांगड्या, खेळणी, घरगुती वस्तू इत्यादींची विक्री ही करत असतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे टोपलीवाले. टोपलीवाले हा किरकोळ व्यापाऱ्यांपैकी सर्वात जुना प्रकार आहे. टोपलीवाले हे किरकोळ व्यापाऱ्यांपैकी सर्वात जुना प्रकार आहे. टोपलीवाले हे फेरीवाल्यांसारखेच किरकोळ फिरते आहेत. म्हणजे टोपलीवाले जे आहेत हे फेरीवाल्यांसारखेच किरकोळ फिरते आहेत, जे आपल्या मालाची विक्री करण्यासाठी एखाद्या टोपलीत किंवा खोक्यामध्ये माल घेऊन जात असतात. म्हणून यांना आपण टोपलीवाले असे म्हणत असतो. ते दररोज वापरात असणाऱ्या कमी दर्जाच्या तसेच कमी किमतीच्या वस्तू रोखीने विकतात. म्हणजे हे जे काही टोपलीवाले हे टोपलीवाले दररोज वापरात असणाऱ्या कमी दर्जाच्या तसेच कमी किमतीच्या वस्तू रोखीने विकतात. सर्वसाधारणपणे असे व्यापारी फळे, भाजीपाला, मासे, भांडी, साबण इत्यादींची विक्री करतात. ते आपली जागा वारंवार बदलत नाही. म्हणजे हे जे काही टोपलीवाले आहेत, हे टोपलीवाले सर्वसाधारणपणे फळे, भाजीपाला, मासे, भांडी, साबण इत्यादींची विक्री करतात आणि ते आपली जागा वारंवार बदलत नाही. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रस्त्यांवरील व्यापारी. हे व्यापारी आपला व्यापार नगर आणि महानगरातील गर्दीच्या रस्त्यावर करतात. हे जे काही व्यापारी आहेत, हे व्यापारी आपला व्यापार नगर आणि महानगरातील गर्दीच्या रस्त्यावर करतात. ते आपला माल साधारणपणे गर्दीच्या ठिकाणी, उदाहरणार्थ सिनेमागृहे, बस थांबा, रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज इत्यादी या ठिकाणी विक्री करत असतात. ते रस्त्याच्या कडेला तात्पुरती छोटी दुकाने लावतात. म्हणजे रस्त्यांवरील व्यापारी जे आहेत ते रस्त्याच्या कडेला तात्पुरती छोटी दुकाने लावतात. ते हँडबॅग, तयार कपडे, प्लॅस्टिकच्या वस्तू, विजेवर चालणाऱ्या वस्तूंची विक्री करीत असतात. वस्तूंच्या किमतीही योग्य असतात. हे जे काही रस्त्यावरील व्यापारी आहेत, हे व्यापारी नगर किंवा महानगरातील गर्दीच्या रस्त्यांवर आपला व्यापार करतात. ते आपला माल साधारणपणे गर्दीच्या ठिकाणी जसे सिनेमागृह आहेत, बस थांबा आहे, रेल्वे स्टेशन आहे, शाळा, कॉलेजेस इत्यादी ठिकाणी विक्री करतात. रस्त्याच्या कडेला तात्पुरती दुकाने लावतात. ते हँडबॅग, तयार कपडे, प्लॅस्टिकच्या वस्तू, विजेवर चालणाऱ्या वस्तूंची विक्री करतात आणि वस्तूंच्या किमतीही ह्या योग्य असतात. नंतरचा चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यक्ती. ज्या काही स्वस्त वस्तू आहेत त्यांची विक्री करणारे व्यक्ती. हे व्यापारी तात्पुरत्या काळासाठी भाडे तत्वावर एखादे लहान दुकान घेतात. हे जे काही व्यापारी आहेत, हे व्यापारी तात्पुरत्या काळासाठी भाडे तत्वावर एखादे लहान दुकान घेतात. जर त्यांना वस्तू विक्रीत चांगला प्रतिसाद मिळाला नाही,
तर ते व्यापारी आपले ठिकाणही बदलतात. फेरीवाले, टोपलीवाले आणि स्वस्त मालाची विक्री करणारे व्यापारी यामधील फरक एवढाच की फेरीवाले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, परंतु या व्यापाऱ्यांचे तात्पुरत्या काळातील एकच दुकान असते. म्हणजे हे जे काही व्यापारी आहे, हे स्वस्त वस्तूची विक्री करणारे व्यापारी, हे व्यापारी तात्पुरत्या काळासाठी भाडे तत्वावर एखादे लहान दुकान घेतात. जर त्यांना वस्तू विक्रीत चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर ते व्यापारी आपले ठिकाणही बदलतात. फेरीवाले, टोपलीवाले आणि स्वस्त मालाची विक्री करणारे व्यापारी यामधील फरक एवढाच की फेरीवाले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, परंतु या व्यापाऱ्यांचे तात्पुरत्या काळातील एकच दुकान असते. हे व्यापारी निरनिराळ्या वस्तूंची विक्री करतात, जसे कटलरी, कपबशा, मोजे, शॅम्पू या वस्तूंचा दर्जा कमी प्रतीचा असतो. म्हणजे हे जे काही व्यापारी आहेत, हे व्यापारी निरनिराळ्या वस्तूंची विक्री करतात, जसे कटलरी आहेत, कपबशा आहेत, मोजे आहेत, शॅम्पू आहेत. या वस्तूंचा दर्जा कमी प्रतीचा असतो. नंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे बाजारातील व्यापारी. हे व्यापारी आपले दुकान बाजाराच्या दिवशी लावतात. हे व्यापारी आपले दुकान बाजाराच्या दिवशी लावतात. वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु ठराविक दिवशी, साधारणपणे बहुतेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आठवड्यातील काही दिवस हे बाजार दिवस म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु ठराविक दिवशी, साधारणपणे बहुतेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आठवड्यातील काही दिवस हे बाजार दिवस म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी वेगवेगळे किरकोळ व्यापारी गावात किंवा शहरात येऊन आपले दुकान मांडतात. ते निरनिराळ्या वस्तूंची विक्री करतात, जसे भाजीपाला, फळे, खेळणी, मसाले, तयार कपडे, भांडीकुंडी इत्यादी. या व्यापाराला आठवडी बाजार असेही म्हणतात. म्हणजे बाजारातील व्यापारी जे आहेत हे आपलं दुकान बाजाराच्या दिवशी लावतात, वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु ठराविक दिवशी, साधारणपणे बहुतेक गावांमध्ये, शहरांमध्ये जो काही आठवड्यातील काही दिवस ठरलेले असतील त्या दिवशी हे किरकोळ व्यापारी गावात किंवा शहरात येऊन आपले दुकान मांडतात. ते निरनिराळ्या वस्तूंची विक्रीसुद्धा करतात, जसे भाजीपाला, फळे, खेळणी, मसाले, तयार कपडे, भांडीकुंडी. या व्यापाराला आपण आठवडे बाजार असेही म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्थायिक किरकोळ व्यापाऱ्यांचे प्रकार. स्थायिक किरकोळ व्यापारी हे ठिकाण बदलत नाही. जे काही स्थायिक किरकोळ व्यापारी आहे हे ठिकाण बदलत नाही. बहुतेक वेळा त्यांची जागा निश्चित ठरलेली असते. बहुतेक वेळा त्यांची जी जागा आहे ही जागा निश्चित ठरलेली असते. यांचे पुढे लहान प्रमाणावर किरकोळ व्यापारी करणारे व्यापारी आणि मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार करणारे व्यापारी असे वर्गीकरण केले जाते. म्हणजे हे जे काही स्थायी किरकोळ व्यापारी आहे हे ठिकाण बदलत नाही. बहुतेक वेळा यांची जागा हे निश्चित ठरलेली असते. यांचे पुढे लहान प्रमाणावर किरकोळ व्यापारी आणि मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापारी असे दोन भागात वर्गीकरण हे केले जाते. प्रथमतः लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी. जे व्यापारी लहान प्रमाणावर व्यापार करतात आणि वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करतात
त्यांना लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी म्हणतात. जे व्यापारी लहान प्रमाणावर व्यापार करतात आणि वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करतात त्यांना लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी म्हणतात. अशी दुकाने रहिवासी परिसरात असल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे असते. ही जी काही दुकाने आहेत हे रहिवासी परिसरात असल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे जाते. उदाहरण द्यायचं झालं, सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने, औषधी दुकाने, लॉन्ड्री इत्यादी हे लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापाऱ्यांची उदाहरणे आहेत. पुढे लहान प्रमाणावर किरकोळ व्यापारी करणारे व्यापाऱ्यांचे प्रकार हे आपल्याला दिलेले आहे. म्हणजे लहान प्रमाणात किरकोळ व्यापारी करणाऱ्यांचे प्रकार कोणकोणते आहेत? पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने. जे काही सर्वसाधारण माल आहे त्या सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने. सर्वसाधारण मालाची विक्री करणारी व्यक्ती लोकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची विक्री करीत असते. सर्वसाधारण मालाची विक्री करणारी व्यक्ती लोकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची विक्री करीत असते. जसे उदाहरण द्यायचं आलं तर अन्नधान्य, टूथपेस्ट, स्टेशनरी, औषधी, खाद्यतेल, बिस्किटे, प्लॅस्टिकच्या वस्तू, चपला, छत्र्या, पेन इत्यादी. हे जे काही आहे हे लोकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तू आहेत. आणि सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची विक्री हे करीत असतात. सर्वसाधारणपणे अशी दुकाने गावात किंवा शहराच्या रहिवासी परिसरात स्थायिक असतात. सर्वसाधारणपणे अशी दुकाने गावात किंवा शहराच्या रहिवासी परिसरात स्थायिक असतात. असे दुकानदार आपल्या नियमित ग्राहकांना मालाची घरपोच सेवा देतात. असे दुकानदार आपल्या नियमित ग्राहकांना मालाची घरपोच सेवा देतात. त्यांच्याजवळ विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस असतात. हे दुकानदार घाऊक व्यापारी किंवा प्रत्यक्षपणे उत्पादकांकडून मालाची खरेदी करीत असतात. म्हणजे हे जे काही दुकानदार आहे हे दुकानदार घाऊक व्यापारी किंवा प्रत्यक्षपणे उत्पादकांकडून मालाची खरेदी करत असतात, ज्याला आपण सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने असे म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकान. हे व्यापारी लोकांकडून, ग्राहकांकडून जुन्या वस्तूंची खरेदी व विक्री करतात. हे व्यापारी लोकांकडून, ग्राहकांकडून जुन्या वस्तूंची खरेदी व विक्री करतात. उदाहरण पुस्तके, फर्निचर, दूरचित्रवाणी संच, मोटारगाड्या, कपडे इत्यादी. जे विकत घेतलेल्या मालाची दुरुस्ती करून आणि त्या वस्तू वापरण्याच्या स्थितीत आणून त्या वस्तू परत ग्राहकांना विकल्या जातात. त्यांना आपण जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार असे म्हणतो. जे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती अशा प्रकारच्या वस्तू या दुकानदाराकडून विकत घेत असतात. अशा वस्तूंची काही हमी नसते, दर्जा नसतो व त्या कमी किमतीतही विकल्या जातात. म्हणजे जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार हे लोकांकडून, ग्राहकांकडून जुन्या वस्तूंची खरेदी विक्री करत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर पुस्तके, फर्निचर, दूरचित्रवाणी संच, मोटारगाड्या, कपडे इत्यादी विकत घेतलेल्या मालाची दुरुस्ती करून आणि त्या वस्तू वापरण्यायोग्य बनवून त्या वस्तू परत ग्राहकांना विकल्या जातात. आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या
दुर्बल व्यक्ती अशा वस्तू दुकानदाराकडून विकत घेत असतात. या वस्तूंचा कुठली हमी नसते, दर्जा नसतो आणि कमी किमतीतही या विकल्या जातात. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अधिकृत किरकोळ विक्रेते व्यापारी. हे व्यापारी एखाद्या विशिष्ट उत्पादकांच्या मालाची विक्री करण्यासाठी अधिकृतपणे नेमलेले असतात. हे जे काही व्यापारी आहेत, हे व्यापारी एखाद्या विशिष्ट उत्पादकांच्या मालाची विक्री करण्यासाठी अधिकृतपणे नेमलेले असतात. ते दूरचित्रवाणी संच, कपडे धुण्याचे मशीन, म्युझिक सिस्टीम, दुचाकी, चारचाकी गाड्या इत्यादींचा वापर करतात. म्हणजे एखाद्या विशिष्ट उत्पादकांच्या मालाची विक्री करण्यासाठी अधिकृतपणे हे व्यापारी नेमले जातात. उदाहरण द्यायचं झालं तर दूरचित्रवाणी संच, कपडे धुण्याचे मशीन, म्युझिक सिस्टीम, दुचाकी, चारचाकी गाड्या इत्यादींचा व्यापार हे करतात. ज्या उत्पादकांनी त्यांना अधिकृत विक्रेते म्हणून प्राधान्य दिलेले असते, अशा उत्पादकांच्या मालास प्राधान्य देऊन ते विक्री करीत असतात. म्हणजे जे काही उत्पादक आहेत, ज्या उत्पादकांनी त्यांना अधिकृत विक्रेते म्हणून प्राधान्य दिलेले असते, अशा उत्पादकांच्या मालास प्राधान्य देऊन ते विक्री करीत असतात. त्यांचा मोबदला म्हणून त्यांना चांगले कमिशनही मिळते. जो काही मोबदला आहे त्यांचा, त्या मोबदल्याच्या बदल्यात त्यांना चांगलं कमिशन हे दिलं जातं किंवा मिळत असतं. ते खिडकी प्रदर्शन, जाहिरात आणि आकर्षक योजना ठेवून लोकांना प्रोत्साहित करतात. हे जे काही अधिकृत किरकोळ व्यापारी आहेत, हे खिडकी प्रदर्शन, जाहिरात आणि आकर्षक योजना ठेवून लोकांना प्रोत्साहित करत असतात. आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकाने. हे दुकानदार काही विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करतात. ते एकाच उत्पादनाच्या विविध प्रकार ठेवतात. म्हणजे हे जे काही व्यापारी आहे, एकाच उत्पादनाचे विविध प्रकार ठेवतात. उदाहरणार्थ, एका खेळण्याच्या दुकानात फक्त वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ठेवतात. आणखी उदाहरण म्हणजे क्रीडा सामान, तयार कपडे, चामड्याच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू, घड्याळे, पुस्तके, साड्या इत्यादी त्यांच्या वस्तूंच्या किमती विविध असतात. म्हणजे हे जे काही किरकोळ विशिष्ट प्रकारचा माल विकणारी किरकोळ दुकाने आहेत, हे एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या उत्पादनाच्या वस्तू हे विक्रीसाठी ठेवत असतात. त्यामध्ये एखाद्या खेळण्याच्या दुकानात फक्त वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ठेवतात. अजून उदाहरण द्यायचं झालं तर क्रीडा सामान, तयार कपडे, चामड्याच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू, घड्याळे, पुस्तके, साड्या इत्यादी त्यांच्या वस्तूंची किमती विविध असतात आणि निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असतं. म्हणजे ग्राहकाला त्याच्या आवडीनिवडीनुसार वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य हे असते. दुकानदार ग्राहकांना योग्य सल्ला, माहिती आपल्या विशिष्ट ज्ञानाच्या आधारे देत असतो. जो काही दुकानदार आहे, हा दुकानदार ग्राहकांना योग्य सल्ला, माहिती आपल्या विशिष्ट ज्ञानाच्या आधारे देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण किरकोळ व्यापाराचे प्रकार यामध्ये फिरत्या किरकोळ व्यापाऱ्यांच्या प्रकारांमध्ये फेरीवाले, टोपलीवाले, त्यानंतर रस्त्यावरील व्यापारी, स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यापारी, बाजारातील व्यापारी आणि दुसरा जो मुख्य प्रकार आहे स्थायिक किरकोळ व्यापाऱ्यांचे प्रकार. या स्थायिक किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये पहिला जो प्रकार पाहिला आपण तो जे सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने, जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारी दुकाने, अधिकृत किरकोळ विक्रेते व्यापारी आणि विशिष्ट प्रकारच्या माल विकणारी किरकोळ दुकाने.
या सविस्तर अशा या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. धन्यवाद.